नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी मंदाकिनी. मनातून खा खाऊ आला बाकी सर्व मोह माया. जांभळाचं सीझन संपत आलं आणि मुलांनी हट्ट केला की आम्हाला जांभळाचा चीज केक खायचा आहे. चला तर मग बनवूयात मुलांसाठी जांभळाचा चीज केक. आता मी इथं फुल मलईचं दूध घेतलं आहे, गॅसवर ठेवलेलं आहे 5 ते 10 मिनिटं. त्यामध्ये तुम्ही बोट घालून बघा, एकदम कोमट होतं ना, तेव्हाच आपल्याला लगेच गॅस बंद करायचा आहे. आणि मी इथं 2 चमचे मलई टाकलेली आहे. मलई दुधाचीच आहे आणि फ्रेश आहे. इथं 2 ते 3 चमचे मी विनेगर टाकलेलं आहे. आता गॅस बंद करून आपल्याला हळूहळू चमच्याने दूध हलवून घ्यायचं आहे की जेणेकरून आपल्याला नुसतं चीजचा गोळा भेटेल. जर जास्ती दूध उकळलं ना तर ते पनीरसाठी तयार होईल बरं का, एकदम चीज तयार होणार नाही. आणि पातळ कपड्यामध्ये आपल्याला हे दूध आणि पाणी वेगळं करून घ्यायचं आहे. याच्यातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि हे चीज ना, जे आपण विनेगर टाकलेलं आहे ना, त्याचा वास जाण्यासाठी आपण दुसऱ्या पाण्याने ह्याला स्वच्छ करणार आहे. मला पण विश्वास बसत नव्हता की चीज खरंच घरी बनवता येत असेल, पण हा मुलांच्या हट्टापायी ना खरंच हे चीज ना खरंच घरी बनतं बरं का. आता ही चीज मस्तपैकी आपण पिळून घ्यायचं आहे. जास्ती पण ह्याच्यामधलं पाणी काढायचं नाही बरं का, नाहीतर ते कडक होतं. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम ह्याचं बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला, एकदम क्रीमसारखं. आणि हे मिक्सरमध्ये बारीक केलं ना तर खूपच घट्ट होतंय, चमच्यामधनं खाली पडत सुद्धा नाही. आणि इतकं मऊ बनवायचे आपल्याला. आता चीज ठेवायचं आपल्याला बाजूला आणि जांभळं घ्यायचेत आपल्याला कट करायला. आता हे जांभळं मी अर्धा किलो घेतलेले आहेत. याचं वरचं कातडं ना काढून घ्यायचं आणि बी बाजूला काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आणि जांभळाचे एवढे फायदे आहेत ना, शुगर कमी होते बरं का. आणि जांभळाच्या बिया जर तुम्ही वाळवून त्याची पावडर करून जर पिलात ना तर शुगर एकदम छूमंतर होईल. जांभळं पूर्ण आपले कापून झालेले आहेत. आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम त्याची बारीक प्युरी करून घ्यायची आहे. आणि जांभळाची प्युरी केली ना, इतका सुंदर कलर तयार होतो ना खरंच. आता मी ही प्युरी टाकलेली आहे पॅनमध्ये. आणि साखर म्हटलं तर मी इथं 8 ते 10 चमचे मी साखर वापरलेली आहे. आणि वाटीने जर मोजली तर अर्धी वाटी एवढी साखर मी टाकलेली आहे. आता साखर टाकली ना, त्याला भरपूर असं पाणी सुटतं बरं का, पण ते पाणी पूर्ण आपल्याला आटवून घ्यायचं आहे. एका प्रकारे तुम्ही म्हणू शकता की जांभळाचा हा जाम बनवायचा आहे आपल्याला. फक्त यात थोडंसं लिंबू पिळायचं नाही आहे बरं का, लिंबू पिळलं तर जामच तयार होईल. आता ह्या प्रकारे आपल्याला इतका घट्ट बनवायचा आहे. आता मी इथं मारीगोल्ड बिस्किटं घेतलेले आहेत. तुमच्याकडं पार्ले जे असलं तर मारीगोल्ड असलं तर चांगलंच, कोणते पण बिस्किटं तुम्ही इथं वापरू शकतात. आता ह्या बिस्किटांचा करायचा आहे चुरा. त्यामुळं मी इथं आधी तुकडे करून घ्यायचे आहेत आणि मग टाकायचे आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये. चांगलं बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला. हे या पद्धतीने तुम्ही बारीक करू शकता. अजिबात जाडसर ठेवायचं नाही आहे, चांगलं बारीक पिठासारखं बारीक करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला जर वाटलंच थोडीशी साखर जास्ती पाहिजे याच्यामध्ये तर थोडीशी पिठी साखर तुम्ही ॲड करू शकतात. आता मी इथं गावरान तूप घेतलेलं आहे. तुम्ही बटर पण टाकू शकता याच्यामध्ये मेल्ट करून, कारण का मी इथं तूप टाकलेलं आहे. तुपाने इतका भारी फ्लेवर येतो ना आणि मुलांना आवडतं पण, त्यामुळे मी इथं तूप टाकलेलं आहे. अर्धी वाटी तूप घेतलं होतं, पण इथं थोडंसं कमी वाटायला लागलेलं आहे म्हणून मी ते सुद्धा तूप टाकलेलं आहे. आता इथं ना तूप जोपर्यंत टाकायचं की तोपर्यंत ना त्या बिस्किटांची मूठ बसत नाही आहे. जर मूठ बसली ना तर परफेक्ट खालचा बेस तयार होतो. आता मी हे भांडं घेतलेलं आहे केकचं. त्याला ना हुक आलेला आहे आणि ते डायरेक्ट असं उघडतं. आणि जर तुमच्याकडे नसेल ना तर कुकरचा डब्बा घेतला ना तरी पण चालेल. बिस्किटाचा थर आधी आपल्याला लावून घ्यायचा आहे खाली, पूर्ण पॅक करायचा आहे. मी इथं वाटीने एकसारखं करून घेतलेलं आहे पूर्ण प्लेन. आणि वाटीला बघा काहीच चिटकलेलं नाही आहे, पूर्ण पॅक बेस झालेला आहे. आता हे 5-10 मिनटं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. आणि इथं वाटीभर मी व्हिप क्रीम घेतलेली आहे. आता ती बीटरच्या साह्याने पूर्ण फेटून घेणार आहे की ती जोपर्यंत घट्ट होत नाही आहे ना तोपर्यंत आपली परफेक्ट
क्रीम तयार होत नाही बरं का. ह्याच्यात टाकायचं 7 ते 8 चमचे कंडेन्स मिल्क. जर तुम्हाला जास्ती गोड आवडत असेल तर तुम्ही अजून थोडंसं ॲड करू शकता. आणि आपण जे चीज बनवलं होतं ना, ते चीज सगळं याच्यामध्ये टाकायचं आणि चांगलं मिक्स करायचं. बघा तुम्ही चीज हे इतकं घट्ट झालं होतं ना, खरंच मी आता ना हे घरीच बनवून खाणार. मी बाहेरचं चीज अजिबात आणणार नाही मुलांना. हे छान मिक्स करून घ्यायचं आणि जांभळाचा जाम आपण याच्यामध्ये चमच्याभर टाकून छान मिक्स करायचं आहे. क्रीमला इतका सुंदर कलर येतो ना, एकदम फिकट लेव्हेंडर कलर येतो. आता बिस्किटाचा बेस झालेला आहे सेट आणि त्यावर टाकायची आहे क्रीम. आता क्रीम टाकली ना, सगळी चौकडनं मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला, की जो बिस्किटाचा बेस आहे ना, तो अजिबात दिसून द्यायचा नाही आहे. तो पूर्ण आपल्याला झाकून घ्यायचा आहे. आता लगेचच टाकायचा आहे आपल्याला जांभळाचा जाम. आता जांभळाचा जाम टाकला ना, तो पण क्रीमवर पूर्ण पसरवून घ्यायचा आहे. अजिबात क्रीम दिसून द्यायची नाही बरं का. आता ह्याचा कलर असा दिसतोय, पण पूर्ण मी त्याच्यावर पसरवला ना तर वेगळाच कलर होतोय. हे बघा, आता हा झालेला आहे वांगी कलर. किती सुंदर दिसतोय. आता हा फ्रीजमध्ये झाकून ठेवायचा आहे आपल्याला 5 ते 7 तास. आणि 5 ते 7 तासांनी तयार झालेला आहे आपला चीज केक. आता ह्याचं हुक काढायचं, पण ना ह्याच्यावर आधी काहीतरी ठेवायचं बरं का, खाली तांब्या नाहीतर काहीतरी पॅक. आणि हा मस्तपैकी असा उघडून घ्यायचा आणि तुम्ही बघू शकता इतका सुंदर केक झालेला आहे. दिसायला बघा किती सुंदर दिसतोय, खायला पण तितकाच चवदार झालाय. आता हा चाकूने छान आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता खालच्या बेसपर्यंत कट झालेला आहे. आणि हा पीस बघा मी कट केलेला किती सुंदर आहे. आता तुम्हाला हा तुकडा पण मी एक काढून दाखवते. खूपच चवदार झालेला आहे केक. तुम्ही नक्की मुलांना एकदा तरी चीज केक घरी करून खाऊ घाला. तुम्हाला जर ही जांभळाचा चीज केकची रेसिपी आवडली असली तर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा.